बार्शीची आमसभा सकाळी 10:30च्या सुमारास सुरू झाली। ती रात्री 8 पर्यंत चालली। तब्बल 9 तास ही आमसभा चालली। आमसभेत रस्त्याची कामं आणि त्यांचा दर्जा, अवैध धंदे, त्यातही अवैध गुटखा विक्रीवरून नागरिक आक्रमक होते। पहिल्या तासापासूनच नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरायला सुरुवात केली। त्यामुळे संपूर्ण आमसभेत चांगलीच खडाखडी रंगली होती। बार्शीच्या आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीप सोपल, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, गणेश जाधव, नागेश अक्कलकोटे, मकरंद निंबाळकर, तहसीलदार शेख, नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकू, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्यासह सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते। गेल्या 4 वर्षांपासून सरकारच्या सर्व विभागाचा कारभार हा प्रशासकाच्या नात्यानं अधिकाऱ्यांच्या हातात आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर नागरिकांकडून कडक ताशेरे ओढला आहे आणि प्रशासकीय विभागातील सावळा गोंधळ, मनमानी कारभार, निकृष्ट कामं, तसेच पैसे घेऊन होणारी कामं यासह पाणी पुरवठा, वीज, दुय्यम निबंधक, रस्त्याची निकृष्ट कामं, बंदी असताना बार्शी तालुक्यामध्ये राजरोजसपणे होणारा गुटखा विक्री यासह अनेक प्रश्नावरती आमसभेत नागरिकांनी, आमदारांनी, खासदार यांच्यासमोर अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। हतबल झालेल्या अधिकाऱ्यांनी उत्तर देता देता नाखीनं आले होते। कोट्यावधी रुपये खर्चूनही बंधाऱ्याची कामं ही निकृष्ट दर्जाची होत आहेत। त्या बंधाऱ्यांना दरवाजाही नाही, त्यामुळे बंधाऱ्यात पाणी अडत नाही। बंधाऱ्याची अनेक कामं अपूर्ण आहेत। दगड आणि मुरमाची चोरी, ट्रान्सफॉर्मरसाठी शेतकऱ्यांना पैसे मागितले जाते। शेतकऱ्यांना 2022 पासून वीज जोडणी मिळालेली नाही। रस्त्याची कामं ही निकृष्ट दर्जाची झालेत। बार्शीच्या शहराचा विस्कळीत पाणीपुरवठा, बार्शी शहरातील अवैध धंदे, विशेषतः बंदी असतानाही होणारी गुटखा विक्री आदी मुद्द्यांवरून नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। याचवेळी काही नागरिकांनी गुटखा पुढ्या सभेत उधळून पोलीस प्रशासनाचा निषेधही केला। नागरिकांकडून अधिकाऱ्यांवर होणारी प्रश्नांची सरबत्ती पाहून खासदार आणि आमदारही अवाक झाले होते।